हालेलुया। हालेलुया। देखें, कुछ कहना चाहूँगा आज आपको कि इस दुनिया में, इस विश्व में हजारों ग्रंथ हैं। हिंदुओं के ग्रंथ हैं, धर्म ग्रंथ हैं, मुस्लिमों के धर्म ग्रंथ हैं, पारसियों के धर्म, लेकिन जगत के शुरू से लेकर अंत तक सारी चीज़ें बताने वाला, सारी चीज़ों के समेट लेने वाला, होने वाली सारी चीज़ें शुरू से ही बताने वाला ऐसा एकमात्र ग्रंथ है, वो जो बाइबल वो आपके हाथ में है। हालेलुया। यकीन मानो, मैंने बहुत सारे धर्म ग्रंथ पढ़े हैं, लेकिन ऐसा कोई भी ग्रंथ मुझे नहीं मिला जो सारी चीज़ों को खोल कर सामने रखता है पूरे विश्व के। हालेलुया। पहा, सर्व गोष्टींची नोंद ठेवणारा, सर्व गोष्टी आम्हाला समजावून देणारा, जगाच्या सुरुवातीपासून अगदी जगाच्या अंतापर्यंत सर्व गोष्टी ज्याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत, असा दुसरा कोणताही ग्रंथ नाही। म्हणून या ग्रंथाची, बायबलची विक्री, छपाई सर्वाहून अधिक जगामध्ये होत आहे। असा कुठलाही ग्रंथ या जगामध्ये विकला जात नाही। जगामध्ये आजपर्यंत प्रियनो कितीतरी देव म्हणवणारे, स्वामी म्हणवणारे, बाबा म्हणवणारे, महाराज म्हणवणारे कितीतरी आले आणि गेले। आमेन। दुनिया में आज तक महाराज कहलाने वाले, बाबा कहलाने वाले, स्वामी कहलाने वाले, जगत गुरु कहलाने वाले कितने आए और कितने चले गए, लेकिन इस किताब में जो सत्य का वर्णन किया हुआ है, ऐसा सत्य किसी ने भी बताया नहीं। तो आज हम देखने वाले हैं जो आज के दिन, आज के बारे में, आज के जीवन के बारे में जो सत्य पूर्ण हो रहे हैं, उसके तरफ हम पहले नज़र डालेंगे। हमारे जानकारी के लिए बहुत ही महत्त्वपूर्ण होगा। जे सत्य पूर्ण होता है पवित्र शास्त्रामध्ये, त्याच्यावर आज आपण नजर टाकूया, म्हणजे आपल्याला कळेल की आपल्या हातामध्ये असलेला हा ग्रंथ किती महत्त्वपूर्ण है। किसी के पास यदि हिंदी बाइबल है तो कृपया हिंदी से पढ़ें। यशायाह का किताब, अपने अपने बाइबल खोलें, जो पवित्र ग्रंथ है, जिसमें से हमारे हाथ में आईना है। ये आईना में सब कुछ दिखाता है। देखें क्या लिखा है। यशायाह का किताब, उसका 5वां अध्याय 14 से लेकर 14वां वचन। यशायाह 5:14, यशायाह 5 आणि 14 वचन आपण ध्यानपूर्वक वाचू। काय म्हटलेलं आहे, आजची स्थिती आपल्याला तेव्हाच वर्णिलेली आपल्याला पाहायला मिळते। इसलिए अधोलोक ने अत्यंत लालसा करके अपना मुंह बेपिरामान पसारा है। आमेन। और उनका विभव और भीड़ भाड़ और आनंद करने वाले सब के सब उसके मुंह में जा पड़ते हैं। हालेलुया। क्या लिखा है यहाँ पर, मृतलोक ने अपना मुंह अमर्याद यानी मर्यादा के बाहर खोला है और उसमें हजारों लाखों गिर रहे हैं। कितने साल पूर्व लिखा है ये? आज ये बाणी, आज ये भविष्यवक्ताओं की बाणी आज पूरी हो रही है। किती हजार वर्षापूर्वी लिहिलं आहे की मृतलोकानं आपलं तोंड अमर्याद उघडलं आहे। अमर्याद, त्याला मर्यादा नाही आज। बघा काय चाललं आहे, आणि त्याच्यामध्ये लाखो लोक रोज, जगभर हजारो लोक रोज पवित्र, रोज पेपरमध्ये आपण किती वाचतो? फक्त भारतामध्ये आजच्या पेपरमध्ये किती आहेत? 4,000, 4,500 मेले। रोजचा ॲव्हरेज आहे 4,000च्या वरती फक्त भारतामध्ये। तर जगामध्ये किती मृत लोकांना आपलं तोंड उघडलं आहे,
आणि पुढे लिहिलेलं आहे, त्याची प्रेत रस्त्यामध्ये घाण अशी पडलेली आहे. आज झालंय का? बरोबर आहे का? झालंय ना सत्य? प्रभुचं वाणी, प्रभुचं वचन सत्य होता है, प्रभु की वाणी पूरी होता है कि उनकी प्रेतें, उनकी लाशें रास्तों में गंदगी के समान गिर पड़ी है, उठाने वाला कोई नहीं. यह भविष्य वचन पूरा हुआ. दूसरा भविष्य वचन देखें, आमोस का किताब, उसका 8वां अध्याय 3रा वचन. आमोस, शांति से खोलें. आमोस आखिरी से आखिरी यानी पुराने नियम से आखिरी किताब से पहला दूसरा किताब है. हाँ, आमोस 8वां अध्याय आणि 3रं वचन काय म्हणतं पहा बरं. एक मिनिट थांबा. आपण थोडंसं राहिलेलं आहे पहिल्या वचनातलं. आपण यशायातलं 14वं वचन वाचलं नाही का? पुढचं राहिलेलं आहे बघा, मी विसरून गेलो. 24 आणि 25 परत एकदा या यशायाकडे. एक बार फिर से पीछे आए. जो यशाया का 5वां अध्याय हमने खोला था, उसका सिर्फ 14वां वचन हमने पढ़ा. 2 वचन बाकी रहे हैं जिसमें जो आज सत्य स्थिति में आ रहे हैं, वो है 24 और 25. 2 वचन आपण विसरून गेलो. यशाया 5 वचन 24 और 25. इस कारण जैसे अग्नि की लौ से खूंटी भस्म होती है, अग्नि की लौ से खूंटी भस्म होती है, और पृथ्वी सूखी घास जलकर बैठ जाती है, वैसे ही उनकी जड़ सड़ जाएगी और उनके फूल धूल होकर उड़ जाएंगे. क्योंकि उन्होंने सेनाओं के यहोवा की व्यवस्था को निकम्मी जाना. आमीन. और इज़राइल के पवित्र के वचन को तुच्छ जाना है. वचन 25. इस कारण यहोवा का क्रोध अपनी प्रजा पर भड़का है, और उसने उनके विरुद्ध हाथ बढ़ाकर उनको मारा है. आमीन. किसने किया है ये? यहोवा, सारे सृष्टि का जो मालिक है, उन्होंने किया है. क्योंकि यहोवा की व्यवस्था को उन्होंने तुच्छ जाना और अपनी मनगढ़ंत मूर्तियों को परमेश्वर माना. जो हकीकत में थे, जो है सदाकाल, उनको छोड़कर अपनी अपनी वस्तुओं की, अपनी अपनी मनगढ़ंत वस्तुओं की मूर्तियां उन्होंने बनाई, उसकी पूजा करने लगे. इसके कारण यहोवा प्रभु का क्रोध भड़का और उनकी लाशें जल रही है रास्ते रास्ते में. आप देख रहे हो आज क्या हो रहा है. जल रही है, जल की खूंटियां जलती है. सूखी खूंटियां जिस प्रकार जलती है, उस प्रकार उनकी लाशें रास्ते में जल रही है. कोई मराठी में पढ़े? मराठीमध्ये दादा वाचता का? नाही, तुम्ही वाचा ना. याकरिता जशी अग्निज्वाला धसकट खाऊन टाकते. अग्निज्वाला धसकट खाऊन टाकते, नाही का? धसकट नाही का? कचरा खाऊन टाकते अग्नीची ज्वाला. आणि जसे सुके गवत, आणि जसं सुख गवत अग्नीच्या जाळात राख होऊन पडते, अग्नीच्या जाळामध्ये राख होऊन पडतं, तसे त्यांचे मूळ कुजण्याचे होईल. तसं त्यांचं मूळ काय होईल? कुजलं जाईल. त्यांचं मूळ कुजलं जाईल. प्रभूचं वचन आहे पहा. आणि त्यांचा फुलवरा धुळीसारखा उडून जाईल. त्यांची फुलं, त्यांची मुलं, नाही का? फुलं म्हणजे मुलं. फुलवरा, त्यांचा फुलवरा आपण माणसाला लागून बोललेला आहे, रूपकात्मक आहे. त्यांचा फुलवरा म्हणजे लहान लहान फुलं उडून जाते. लहान लहान बालकास मोठ्या संख्येनं मरत आहेत. कारण सैन्यांचा यहोवा नियमशास्त्राला धिक्कारले आहे. कारण त्याने काय केलं? सैन्यांचा यहोवा सर्वशक्तिमान परमेश्वर याचं नियमशास्त्र जे त्याने साऱ्या मानवाला दिलं होतं, ती कुठल्या एका धर्माची मक्तेदारी नव्हती. ते त्यानं धिक्कारलं आणि आपल्यासाठी अनेक प्रकारच्या मूर्त्या बनवून घेतल्या. पापामध्ये, व्यभिचारामध्ये ते लोळू लागले आणि देवाचा क्रोध त्यांच्यावरती अशा प्रकारे भडकला. आणि इस्रायलच्या
पवित्र वचन तुच्छ मानले. त्याने इस्रायलाच्या देवाचं पवित्र वचन काय केलं? तुच्छ मानलं, तुच्छ मानलं. म्हणून आज आपल्या हातामध्ये हा ग्रंथ आहे आणि आपण पाहत आहोत आणि निश्चय करीत आहोत की आजपासून प्रभू आम्ही असं करणार नाही, आम्हाला जीवन हवं आहे. हालेलुया. पुढच्याच्या पायात वाहणं, किंवा मी म्हणेन पुढच्याच्या पायात काटा आणि मागचा झाला शहाणा. हालेलुया, हालेलुया. पहा, म्हणून यहोवाचा क्रोध त्याच्या लोकांवर पेटला आहे. म्हणून या सर्व कारणामुळे यहोवाचं वचन त्याने तुच्छ मानलं. म्हणून यहोवाचा क्रोध त्यांच्या लोकांवर पेटला आहे आणि त्याने आपला हात त्यांच्यावर लांबून त्यांना मारले आहे. आपला हात लांबून त्यांना मारलं. कोणी मारलं? करोनाने नाही मारलं. करोनाची काय विषाद आहे, परंतु त्यानं मारलं. हालेलुया. यहोवा जर राखीत नाही तर राखणाऱ्याचे श्रम व्यर्थ आहेत. हॉस्पिटल काय करतील? तर त्याच्याकडे वळा. आज साऱ्या जगाला हे वचन म्हणत आहे, माझ्याकडे वळा. मीच एकमात्र आहे सोडवणारा, मीच एकमात्र आहे तारणारा. माझ्याकडे वळा, म्हणजे तुम्ही देवाच्या क्रोधापासून तारले जाल. आमेन. पर्वतही कापले, पर्वत कापले आणि त्यांची प्रेते रस्त्यांच्या मध्ये घाण अशी पडलेली आहेत. उनके शव रस्तों के बीच में गंदगी के समान पड़ी हुई है, उठाने वाला कोई नहीं. कल ही मैंने तस्वीरें देखी BBC पर, न्यूज पर. जो जमुना नदी है उसमें कई प्रेतें बहती आ रही हैं. कई प्रेतें जमुना में, गंगा में कई प्रेतें. उनको जलाने वाला, गाड़ने वाला कोई नहीं है. कुत्ते, पंछी, हिंस्र पशु उन्हें खा रहे हैं. क्यों? क्योंकि यहोवा का क्रोध ये सब कर रहा है. आमेन, आमेन. हे सर्व झाले तरीही त्याचा क्रोध फिरला नाही. अजूनही त्याचा क्रोध फिरला नाही आणि त्याचा हात लांबवलेला आहे. अजून किती जाणार आहेत प्रियानो? अजून किती जाणार आहेत? कोणाकोणाचा नंबर आहे? आपण आहोत का त्याच्यामध्ये? आज आपण पाहणार आहोत आपण आहोत की नाही. हालेलुया. आज आपण पाहणार आहोत प्रियानो. वचन बंद करू नका, पळू नका. आपल्याला आज बघायचं आहे पुढे जो यहोवाचा हात लांबवलेला आहे आणि त्याचा क्रोध जो भडकलेला आहे, अजूनही त्याचा हात थांबला नाही. हा कोणाकोणाला घेऊन जाईल? मी आणि तुम्ही त्याच्यामध्ये आहोत का? आज आपण बघणार आहोत. आमेन. म्हणून आज हॉस्पिटल नाही, आम्हाला यहोवाच्या वचनाची गरज आहे. हालेलुया. हॉस्पिटलची वाट पाहू नका. ते तुम्हाला वाचवायला समर्थ नाही, मला वाचवायला समर्थ नाही, परंतु यहोवाचं वचन आम्हाला वाचवायला समर्थ आहे. आज ते औषध म्हणून आम्ही घेणार आहोत आणि आम्ही वाचणार आहोत. हालेलुया. म्हणून कितीही वाजले तरी पळू नका, उठू नका. शहाणे व्हा, सावध व्हा. यहोवाची काठी आम्हाला शहाणी करील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भागिए मत यहोवा की डंडी, यहोवा का लकड़ी मार, यहोवा का वचन से द्वारा दिया हुआ मार आज हमें मौत से बचाएगा. अस्पताल हमें ये महामारी से नहीं बचाएगा. कोई इंजेक्शन हमें महामारी से नहीं बचाएगा. कोई ऑक्सीजन हमें महामारी से नहीं बचाएगा. सारी व्यर्थता है, लेकिन यहोवा का वचन जिसके पास है, जिसकी पुकार यहोवा सुनते हैं, यहोवा उसे बचाएंगे. आमीन. तो आज हम जानेंगे हम कैसे बच पाएंगे इस आखिरी दिनों में, इस महामारी के दिनों में हम कैसे बच पाएंगे. आगे क्या कहते हैं देखिए. आमोस का किताब, उसका 8वां अध्याय 3रा वचन. आमोस त्याचा 8वां अध्याय आणि 3रं वचन. आमोस 8वां अध्याय वचन 3. परमेश्वर यहोवा की वाणी है कि उस दिन राज मंदिर के गीत हाहाकार में बदल जाएंगे. आमीन, आमीन. और लोथों का बड़ा ढेर लगेगा और सब स्थानों में वे चुपचाप फेंक दी जाएंगी. हालेलुया, हालेलुया. मंदिरातलं क्वायर
बंद झालं आहे. क्या कहा है? सारे गीत राज मंदिर के गीत. हमारे लिए राज मंदिर कौन सा है भाई? जो प्रभु का मंदिर वही हमारे लिए राज मंदिर है. हम जरा मराठी में पढ़े तो. आणि प्रभू यहोवा म्हणतो, त्या दिवसात मंदिरातील गीते हा. शांत होतील. मंदिरातील गीते इथे बरोबर हे आहे. इथे मंदिर म्हटलेलं आहे. मंदिरातील गीते कशी होतील? आकांत होतील. आकांत नाहीच, आता तर बंद झालेली आहेत. आमेन. पहा बरोबर आहे. बरोबर. आणि मळी बहुत होती. मडी बहुत होतील. गीतं बंद होतील मंदिरातली आणि मडी बहुत होतील. बरोबर आहे. झालं का? क्या ये सच है? लिखा है ना प्रभु ने. और कोई ग्रंथ में लिखने को मिलेगा तो देखने को मिलता है? कभी नहीं मिलेगा. कभी नहीं मिलेगा. मडी बहुत झाली. पुढं प्रत्येक स्थानात लोक मुकाट्याने ती बाहेर टाकून देतील. प्रत्येक स्थानामध्ये लोक मुकाट्यानं बाहेर टाकून देतील. बरोबर. कॅथलिक काय म्हणत होते? तुम्हाला गाडायचं कोठे. बरोबर आहे का? आपण कॅथलिक नाही का? काय म्हणत होतो आपण? तुम्हाला गाडायचं कोठे. तुम्हाला देवळची माती मिळणार नाही. आता देवानं त्यांना उत्तर दिलं आहे, तुम्हाला गाडलं कोठे. तुमची मडी जी रस्त्यावर पडली ती कुठे गेली? अरे म्युन्सिपाल्टीनेच उचलून नेली ना. हो की नाही? निक्सन ब्रदर बोला की. हालेलुया. कुठे नेली मडी? रोज मरतायत नाही का कौलारामध्ये. सॉरी एवढी मडी झाली रस्त्यावरती. कुठली माती मिळाली हो? हॅलो. गर्व चढला होता नाही का? देवळची माती नाही, गाडायचं कोठे. आता देवानं या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. आमेन. हालेलुया. रेखाची मम्मी ऐकते ना? नीट ऐका हो. देवाचं वचन काय म्हणतं? तुमची मडी बाहेर टाकून दिली जातील. त्याला देवाची माती मिळत नाही. देवळात घेत पण नाहीत ती मडी. इथे नको, इथे नको. घाबरलेत सगळे. मग कोण नेतं उचलून? म्युन्सिपाल्टीची गाडी हो. गुंडा येतात मस्तपैकी कपड्यामध्ये पॅक एकदम. गायब. कुठे गेलं माहिती नाही. मड मिळाली का देवाची माती? हो कॅथलिकानो नीट ऐका. हो ऐका. हालेलुया. पहा आमोस म्हणतो 8व्या अध्यायातलं 3रं वचन. हालेलुया. त्यांच्या प्रश्नाचं उत्तर प्रभूनं त्यांना दिलं आहे. प्रभूला धन्यवाद देऊया आपण. पहा शहाणे व्हा. शहाणे व्हा. अजून किती मडी पडायची आहेत. म्हणून ऐका आणि शहाणे व्हा आणि देवाकडे वळा. प्रभूला आपण धन्यवाद देऊ. 11वं वचन काय म्हणतं बघा बरं. 11 आणि 12 दोन वचन पहा. 8 वचन 11. परमेश्वर यहोवा की यह वाणी है, देखो ऐसे दिन आते हैं. ऐसे दिन आते हैं. अब तो आ गए. जब मैं इस देश में महंगी करूंगा. देश में महंगी. जरा मराठी में पढ़े तो 11 मध्ये महंगी. बरोबर आहे. प्रभू यहोवा म्हणतो, पहा मी देशात दुष्काळ पाठवेन. अकाल. यहाँ एक शब्द होना चाहिए जो शब्द हिंदी में प्रयोजित है वो मुझे भी नहीं समझ में आ रहा. मैं हिंदी यहाँ मैं कहूँगा अकाल. मैं क्या करूँगा? तिथे अकाल वाचा. वाचा हिंदी जब मैं इस देश में अकाल लाऊंगा. हाँ. उसमें न तो अन्न की भूख और न पानी की प्यास होगी. हाँ. परंतु यहोवा के वचनों के सुनने ही की भूख प्यास होगी. आमेन. उसमें उस ऐसा अकाल में ला रहा हूँ. उसमें अन्न का अकाल तो न होगा, लेकिन प्रभु के वचनों को सुनने का अकाल होगा. सच हुआ कि नहीं हुआ? मंदिर बंद है, वचन बंद है. किसका अकाल है भाई? हालेलुया. काय म्हणतो? वाचा बघू मराठीमध्ये. आणि प्रभू यहोवा म्हणतो, पहा
मी देशात दुष्काळ पाठवीन हम्म, आणि असे दिवस येतील हम्म. की तो भाकरीचा दुष्काळ किंवा हा. पाण्याची तहान असे नव्हे, असं नव्हे, तो भाकरीचा दुष्काळ नाही, खायला प्यायला आहे, सगळीकडे आहे, खायला प्यायला आज कोणी उपाशी नहीं है, बरोबर है। खाने पीने के लिए सब चीजें मिलती है, मौजूद हैं, 7 से 11 तक सब कुछ मिलता है, हालेलुया। लेकिन प्रभु के वचनों का अकाल है, प्रभु के वचन नहीं मिल रहे हैं। जो आज सुन रहे हैं वो भाग्यवान हैं, वो तृप्त हो जाएंगे, आमेन, आमेन। आमेन, हालेलुया। हालेलुया। लेकिन सबके नसीब में यह भाग्य नहीं है भाई। वचनाचा दुष्काळ पडेल काय म्हटलेलं आहे, परत एकदा वाचा मराठी बांधवानो। प्रभू यहोवा म्हणतो, हं, पहा मी देशात दुष्काळ पाठवीन दुष्काळ पाठवेन, आणि असे दिवस येतील असे दिवस येतील, तो भाकरीचा दुष्काळ किंवा पाण्याची तहान असे नव्हे, पाण्याचा किंवा भाकरीचा दुष्काळ नसेल, तर यहोवाचे वचने यहोवाची वचनं ऐकण्याचा व दुष्काळ। यहोवाची वचनं ऐकण्याचा दुष्काळ असेल। आणि आज हे वचन पूर्ण होतं बघा। आपण जे वचनं घेत आलो ती आज पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळतात की नाही। असा दुसरा कुठला धर्मग्रंथ आहे का की हे सर्व आपल्याला अगोदरच लिहून ठेवलेलं आहे, हे होईल, हे होईल। म्हणून माझ्यासारखा माणूस हे पवित्र शास्त्र डोक्यावर घेऊन नाचतो। अनेक हिंदू ब्राह्मण पंडित, पंडिता रमाबाई म्हणा, नावा टिळक म्हणा, असे अनेक अनेक साधू सुंदर सिंग म्हणा, हा ग्रंथ डोक्यावर घेऊन नाचले, हृदयाशी धरून झोपले। हालेलुया। प्रियानो, आपण काय करणार आहोत? माझा पवित्र ग्रंथ, माझ्या प्रभूचा शब्द मला पुरे आहे, आमेन, हालेलुया। त्याच्यानंतर इर्मया काय म्हणतो तो बघा, शोधा मिळे सापडेल, देखिए खोजिए तो पाओगे, ढूंढो तो मिलेगा। इर्मया का 16वां अध्याय 4 से 7 तक इसका वर्णन किया हुआ है यहाँ पर। इर्मया का किताब उसका 16वां अध्याय 4 से 7 यिर्मयाह पढ़ें। 16 वचन 4। उनके विषय में यहोवा यूं कहता है, यहोवा हमारे पिता यूं कहते हैं, वे बुरी बुरी बीमारियों से मरेंगे, वे बुरी बुरी बीमारियों से मरेंगे। आज हो रहा है, उनके लिए कोई छाती न पीटेगा, उनके लिए कोई छाती न पीटेगा। हो रहा है, देखो, रुकिए यहाँ, रुकिए और सोचिए। आज जो मर रहे हैं उनके लिए छाती पीटने वाला कोई नहीं, क्योंकि रिश्तेदार छाती पीटने के लिए आते ही नहीं, वो भाग जाते हैं वहां से, उस घर के नजदीक भी नहीं आते। छाती पीटने की बात तो दूर, कोई छाती नहीं पीटेगा। न ऐसा उनको कभी मिट्टी देगा, ना कोई उनको मिट्टी देगा, हाथ भी नहीं लगाएगा। मिट्टी की बात छोड़ दो, कभी हुआ था ये, कभी हुआ था, कभी सुना है इतिहास में? नहीं। आज ये हो रहा है। मेरे प्रभु की वाणी सुनने वाले सुने, जिन्हें कान है वो सुने और सावधान बने। हालेलुया, हालेलुया। उनको कोई नहीं छुएगा, उनको कोई मिट्टी नहीं देगा, उनके लिए कोई छाती नहीं पिटेगा, त्यांच्यासाठी कोणी रडणार नाहीत, त्यांच्यासाठी कोणी शोक करणार नाहीत। मराठीमध्ये काय म्हटलेलं आहे वाचा, ते यातनांच्या मरणाने मरतील, यातनांच्या मरणानं मरतील, त्यांच्यासाठी कोणी शोक करणार नाही. त्यांच्यासाठी कोणी शोक करणार नाही, त्यांना पुरायला कोणीही येणार नाही। हे वचन पूर्ण झालं का? झालं ना? हालेलुया। पहा, वे भूमि के ऊपर खाद के समान पड़े रहेंगे, वो भूमि के ऊपर खाद के समान पड़े रहेंगे। भूमीला खत होतील, त्यांना पुरायला कोणीही असणार, उन्हें गाड़ने वाला या जलाने वाला कोई नहीं होगा। उनकी प्रेतें नदियों से बहाई जाएगी, नदियों में फेंक दी जाएगी, और हम ये देख रहे हैं। वे तलवार और महंगी से मर मिटेंगे, और उनके शव आकाश के पक्षियों और मैदान के पशुओं का आहार होंगे। हालेलुया, हालेलुया। यहोवा ने कहा, जिस घर में रोना पीटना हो उसमें न जाना। न जाना। अब मेरे बाजू वाले घर में अगर रोना पीटना हो रहा है तो मैं क्या जाऊंगा उस घर में? अरे मैं डर के भाग जाऊंगा, अरे ये कोरोना से मरा है, भागो। प्रभु ने कहा मत जाना। ओ, ये भी सच हो गया। न छाती पीटने के लिए कहीं जाना, न छाती पीटने के लिए कहीं जाना, और इन लोगों के लिए शोक करना। ना तो इन लोगों के लिए, याच्या घरात जाऊ नका,
त्याच्या जवळ जाऊ नका, छाती पिटू नका. क्योंकि यहोवा की यह वाणी है कि मैंने हाँ, अपनी शांति और करुणा और दया इन लोगों पर से उठा ली है. उठा लिए. मी या लोकांवरून माझं प्रेम काढून टाकलेलं आहे, माझी शांती मी या लोकांकडून काढून टाकलेली आहे, आणि म्हणून हे सर्व त्यांच्यावरती आलेलं आहे. हालेलुया. पहा, विचार करा. ताई माई अक्का, ऐकताय का? विचार करा पक्का. यहोवावर करा शिक्का, तोच वाचवी. कोणी नाही, दुसरा कोणी नाही. कोणी येणार नाही, कारण दुसरा कोणी नाहीच तर कोण येईल. हालेलुया. साधू सुंदर सिंगांनी हाक मारली 33 कोटीनं, 36 कोटीनं, 40 कोटीनं, जितके असतील तितक्यानं हाक मारली. कोण आला? कोण आला? फक्त येशू आला, दुसरा कोणीच नव्हता. मुसलमान बिल्की शेख हिनं हाक मारली, पांगळी झालेली, लुळी पडलेली. कोणी नाही. तू कोण आहे? कोण आहे? कोण आहे? तू ये. तू कोण असशील तो ये. तू कोण आहेस मला बघायचं आहे. कोण आला? प्रभू येशू आला. हिंदू असो, मुसलमान असो, कोणी असो, तो सर्वांचा आहे. हाक मारा, आज हाक मारा. करोना आलाय काय दारात? होय, हाक मारा. प्रभू येशू तू माझा. आमेन, आमेन. सगळे त्यालाच घाबरतात, तो दुसऱ्या कोणालाच घाबरत नाहीत. सगळे रोग, सगळी भूतं कोणाला घाबरतात? येशूला हाक मारा. जिथे जिथे माझं नाव घेतलं जातं तिथे तिथे आशीर्वाद द्यायला मी उतरून येतो. प्रियानो, घाबरू नका. हालेलुया. पहा, शोकाच्या घरात जायला मनाई आहे. काय वाचलं आपण? शोकाच्या घरात जाऊ नका. मराठीमध्ये वाचा. ते भूमीच्या पाठीवर खत होते आणि तलवार व दुष्काळ याकडून ते क्षय पावतील. तलवार आणि दुष्काळ याकडून ते क्षय पावते. आणि त्यांची प्रेते आकाशातल्या पक्ष्यांस व भूमीवरल्या पशूंस आहार होतील. आहार होते. कारण यहोवा असे म्हणतो, यहोवा असं म्हणतो, शोकाच्या घरात जाऊ नको. यहोवा असं म्हणतो, शोकाच्या घरात जाऊ नको. व विलाप करायला जाऊ नको. विलाप रडायला जाऊ नको. जातो का कोणी? शोकाच्या घरात जातो का कोणी? आपल्या घराच्या बाजूला जर मरण झालंय, आपण जातो का तिकडे? नाही जात. आणि त्यांच्यासाठी विवळ होऊ नका. त्यांच्यासाठी व्याकुळ होऊ नको, रडू नको. कारण या लोकांपासून मी आपली शांती व प्रेम दया व करुणा काढून नेल्या आहे. या लोकांपासून मी आपली शांती, करुणा, प्रेम, दया काढून नेले आहेत. मग आज मला सांगा, ज्या घरात मरण झालं आहे तिथे 7वं करायला कोणी जातं का? 7व्याची बटाटी बंद. 12वं 13वं करायला कोण जातं का? नाही. सगळं बंद. कावळा शिवतो का? माहित नाही मला, बघा तुम्ही जाऊन. हालेलुया, हालेलुया. पहा, धन्यवाद देऊया प्रभूला. प्रभूनं सांगितल्याप्रमाणे सर्व झालेलं आहे. आमेन. पवार कंपनीला विचारा, कावळा शिवला का? पोटं भरलीत त्याची रस्त्यावरचं खाऊन. तू कशाला शिवतो? हालेलुया, हालेलुया. वाईट वाटतं का? वाटू द्या. प्रभू काय म्हणतो ते बघा. हालेलुया. प्रभूला आपण धन्यवाद देऊया. गाडगी आई, बरोबर ना? पोटं भरलीत ना कावळ्यांची? इस कारण बिर्याणी खायला मिळते त्यांना. इस कारण इस देश के छोटे बड़े सब मरेंगे. सब छोटे बड़े सब मरेंगे. इस कारण, क्योंकि उन्होंने पवित्र यहोवा को धिक्कारा है. इस कारण छोटे बड़े सब मरेंगे. मृत लोकांनं आपलं तोंड अमर्याद उघडलं आहे. सब मरेंगे. हा,
न तो इनको मिट्टी दी जाएगी, न तो इनको मिट्टी दी जाएगी, न लोग छाती पीटेंगे, न लोग छाती पीटेंगे, न अपना शरीर चीरेंगे, न अपना शरीर चिरेंगे, और न सिर मुंडाएंगे। न सिर मुंडाएंगे, न कौवा आएगा, क्योंकि उनकी पेटें भरी हुई है, बिरयानी खा रहे हैं वो रोज, हट्टे कट्टे हो रहे हैं। कि उनके शव लिखा है ना, पशु पंछी खाएंगे, बस बिरयानी खाएंगे वो। आगे पढ़ें। न लोग पिता या माता के मरने पर हाँ, किसी को शांति के लिए कटोरे में दाक मधु पिलाएंगे। ना 13व होणार, नाही 12व होणार, नाही 7व होणार, नाही सुकाला कोणी घेणार नाही। तुम्हाला नाही काढायचं ते तुम्ही ऐकू नका, ते कॅथलिकांना माहिती आहे। हालेलुया, प्रभूला आपण धन्यवाद देऊया। कधी वाटलंच तर मग आपल्या स्मिताताईला विचारा सुकाला काय असतं ते, ती सांगेल तुम्हाला। प्रभूला आपण धन्यवाद देऊया। पहा यशाया, अब आगे चलते हैं, क्या लिखते हैं प्रभु। यशाया का किताब, उसका 26वां अध्याय और 20वां वचन। यशाया का किताब, उसका 26वां अध्याय, वो 20वां वचन देखें क्या लिखा है। जो होना है वो पहले ही लिखा है। हे मेरे लोगों, आओ अपनी अपनी कोठरी में प्रवेश करके किवाड़ों को बंद कर दो। अपनी अपनी कोठरी में सिर्फ निकलना है तो 7 से 11 तक निकलो, बाद में छुप जाओ कोठरी बंद करके। थोड़ी देर तक, जब तक क्रोध शांत न हो। थोड़ी देर तक, जब तक क्रोध शांत न हो। ये शांत कैसे होगा क्रोध, हम आगे देखेंगे। लेकिन प्रभु फिलहाल क्या कह रहे हैं, अपनी अपनी कमरे में जाओ, आपल्या आपल्या घरात जा, दार बंद करा। वाचा, तब तक अपने को छिपा रखो। वाचा मराठीमध्ये। तब तक माझ्या लोकांनो, चला चला चला, आता तुम्ही कुठं आपल्या खोल्यांमध्ये आज जा, आपल्या खोल्यांमध्ये आज जा, दार आपल्या सभोवती दार बंद करा, कारण बाहेर रस्त्यात मरण आहे। क्रोध टळून जाईपर्यंत, क्रोध टळून जाईपर्यंत, यहोवाचा क्रोध, ज्यानं यहोवाला धिक्कारलं, थोडा वेळ लपून राहा। तो क्रोध टळून जाईपर्यंत लपून राहा। कोणाला म्हणतोय तो? देवाच्या लोकांना म्हणतो, आम्हाला म्हणतो लपा थोडा वेळ, यहोवाचा क्रोध टळून जाऊ द्या, मग आपण बाहेर पडू। थोडा वेळ आहे, तोपर्यंत जे भूमीला खत व्हायचे ते होतील। बस प्रार्थना करा की त्यामध्ये आम्ही नसावं। आमेन, हालेलुया। पहा, प्रभूला आपण धन्यवाद देऊया। पहा, दार बंद करून राहायची वेळ आलेली आहे। देवाचं वचन हेही पूर्ण झालं। कुठला असा ग्रंथ आहे का दुसरा हे सर्व सांगितलेलं आहे? शोधून बघा, शोधून बघा, शास्त्र पुराण तपासा, कुठंही असं तुम्हाला आढळणार नाही। परंतु जो देवाचा शब्द, जो पवित्र शास्त्र हे तुमच्या हातामध्ये आहे, त्यात प्रत्येक गोष्टीचा उलगडा तुम्हाला मिळेल। कारण हे पुस्तक कालच्या घटनेविषयी, आजच्याही आणि उद्याच्याही आहे। बरोबर आहे, असं नका समजू हे काल होऊन गेलेलं आहे, असं नका समजू हे आजच्या पुरता आहे, हे उद्या पुरता सुद्धा आहे। हालेलुया, देवाचा शब्द काल, आज आणि उद्या सर्वदा सारखा आहे। प्रभूला आपण धन्यवाद देऊ। यशाया 26 झालं का? पहा, यशाया 5वां अध्याय 21 ते 25 मध्ये काय? यशाया का 5वां अध्याय और 5वां अध्याय 11 से 14 पढ़िए। यशाया 5 वचन 11 से 14। वचन 11, हाय उन पर जो बड़े तड़के उठकर मदिरा पीने लगते हैं। हाँ, हाय उन पर, ध्यान से सुनो, हाय उन पर, किन पर? जो तड़के उठकर यानी और मदिरा पीने लगते हैं। आमीन। सबसे दुख ज्यादा किसको हुआ? जब ये सारे दुकान बंद हुए, तब कतारें कहाँ पर थी?
कितने कितने बजे थी? ध्यान से सुनो। और बड़ी रात तक दाख मधु पीते रहते हैं। चलो मजा हुआ, सारे ऑफिसेस बंद हुए, स्कूल बंद हुए, चलो लाओ खंबा, जब तक उनको गर्मी न चढ़ जाए। हालेलुया। पढ़ा आपने? उनके भोजों में वीणा, सारंगी, डफ, बांसुरी और दाख मधु ये सब पाए जाते हैं, परंतु वे यहोवा के कार्य की ओर नहीं देखते और उसके हाथों के काम को नहीं देखते। विनोद जी बच गए ना बाबा? बच गए ना? मराठी में पढ़े। मध्याच्या मागे लागावे म्हणून जे मोठ्या पहाटेच उठतात आणि बंद दुकानाच्या पुढे अगोदर लाईन लावतात, कधी उघडेल, आणि द्राक्षरस त्यांना धुंद करीपर्यंत, आणि द्राक्षरस त्यांना धुंद करी. आता द्राक्षरस विसरायचा, आता तेव्हा जी नावं नव्हती ती तुम्हाला मी सांगतो आता, नाही का? ब्रँडी, विस्की, रम, आणखीन काय बोला. द्राक्षरसाच्या ठिकाणी ती जागा त्यांनी घेतलेली आहे आणि मग धुंद करीपर्यंत पीत राहतात. मोठ्या रात्रीही पीत राहतात. त्यांना बायकोला पण देतात, त्यांना हाय हाय, त्यांना काय हाय हाय, बरोबर ना? आणि वीणा, सतार, डफ, पावे, घुमट आणि द्राक्षरसी त्यांच्या जेवणावेळी हे त्यांच्या मेजवानीमध्ये असतात, परंतु ते यहोवाची कृत्य ध्यानात आणत नाहीत. त्यांना हाय हाय. वाचा पुढे 25 पर्यंत झालं का? सॉरी 14 पर्यंत झालं का? 14 वाचा. 13 इसलिए अज्ञानता के कारण मेरी प्रजा बंधुआई में जाती है. अज्ञानता के कारण यहोवा का ज्ञान उन्होंने लिया नहीं, देने वाला था, लेने वाला कोई नहीं था. इसकी अज्ञान के वजह से मेरे लोग बंधुआई में, दास्यामध्ये गेलेले आहेत. बंधुआई म्हणजे दास्य. प्रतिष्ठित पुरुष भूखों मरते और साधारण लोग प्यास से व्याकुल होते हैं. हालेलुया. उनके प्रतिष्ठित पुरुष भूखों मर रहे हैं. किसकी भूख है ये? वचनों की भूखी के कारण. उनके पास खाने पीने के लिए बहुत कुछ है, लेकिन वचनों का काल है. हमने वचनों को बांटा, लेकिन किसी ने नहीं लिया, क्योंकि उनको वचनों की भूख नहीं थी, उनको शराब की भूख थी. हालेलुया. देखो 14. इसलिए अधोलोक ने अत्यंत लालसा करके, इसीलिए अधोलोक ने अत्यंत लालसा करके अपना मुंह बेपरिणाम पसारा है. बेपरिणाम पसारा है. किसने? मृत्युलोक ने. लाशें रास्ते पर गिरी हैं. जिन्होंने ये किया था, अब वे अपना प्रतिफल पा चुके हैं. आमेन आमेन. वाचा मराठीतलं. मराठीमध्ये 11 ते 14. म्हणून मृत लोकानं आपली इच्छा वाढवली आहे. दारू नाही का? दारूच्या पुढे जेव्हा तुम्ही रांगा बघता की नाही, दारूच्या दुकानाच्या पुढे रांगा बघता की नाही, तेव्हा तुम्ही नक्की समजा हे मृत लोकांच्या लाईनीमध्ये उभे आहेत. हालेलुया. अरे बाबा इकडे नको रे येऊ, इकडे काय नाहीये तुझ्यासाठी. हालेलुया. कावळा, त्याला वाटलं इथे काय श्राद्धभेद आहे का काय. हालेलुया. म्हणून या लाइनी जेव्हा तुम्ही बघता, जब ये कतार आप देखते हो शराब के दुकान के सामने, तब ये वचन याद रखें कि इनके लिए मृतलोकों ने, अधोलोक ने अपनी क्या खोली है? अमर्याद, अपना मुंह अमर्याद खोला है कि इन्हें मैं निगल लेता हूँ. ये निगलने की कतार है. हालेलुया हालेलुया. आया ध्यान में क्या लिखा है? आज के लिए परिपूर्ण है. प्रभु को धन्यवाद दें. आगे बढ़ें, आगे चलें. 21 से 25 पर्यंत, 21 से 25 तक हम आगे पढ़ें.
हाय उन पर जो अपनी दृष्टि में ज्ञानी और अपने लेखे बुद्धिमान है। कितने बुद्धिमान। जब उस कतार में आप जो लोगों को खड़े हुए देखते हो तो वो कितनी बुद्धिमान है। जब आपके तरफ देखेंगे तो आपको तुच्छ मानेंगे, उनके जैसा बुद्धिमान कोई नहीं। वो अपनी दृष्टि में क्या है, पढ़ो। हाय उन पर जो दाख मधु पीने में, वीर और मदिरा को तेज बनाने में बहादुर है। हाँ हाँ हाँ, कितने जो घूस बहादुर। लेकर दुष्टों को निर्दोष हाँ, और निर्दोषों को दोषी ठहराते हैं। हालेलुया। पुलिस की तरफ जाओ, क्या करते हैं वो? घूस लेते हैं। वो जो दोषी है उनको निर्दोष, और जिनके पास घूस देने के लिए पैसे नहीं है वो दोषी ठहराते हैं। यहोवा के सामने उनकी क्या होगी? रास्ते पर लाशें गिरेगी, छुड़ाने वाला कोई नहीं होगा। देखो आगे। इस 25। कारण जैसे अग्नि की लौ से खूंटी भस्म होती है हाँ, और सूखी घास जलकर बैठ जाती है, वैसे ही उनकी जड़ सड़ जाएगी हाँ। और उनके फूल धूल होकर उड़ जाएंगे। हालेलुया। क्योंकि उन्होंने सेनाओं के यहोवा की व्यवस्था को निकम्मी जाना और इस्राएल के पवित्र के वचन को तुच्छ जाना। हालेलुया। मराठीमध्ये परत एकदा वाचा। आता आपण पुढे जाऊ। 21 वचन, हां, जे आपल्या दृष्टीने शहाणे जे आपल्या दृष्टीनं शहाणे, व आपल्या मताने विचारवंत आहेत, आपल्याच ते मतानं हाय हाय. विचारवंत आहेत त्यांना हाय हाय। हालेलुया। द्राक्षरस्त्याला पराक्रमी व मध्य मिसळायला बलकट आहे. बळकट आहे। द्राक्षरस प्यायला पराक्रमी नाही का? त्यांचा पराक्रम कशामध्ये आहे? दारू पिण्यात। दारू पिण्यात पराक्रमी आहेत ते। आमच्या ऑल्विनचे मित्र बघा, विचारा त्याला, दारू पिण्यामध्ये आजही पराक्रमी आहेत। ऑल्विन पण एक दिवस पराक्रमी होता, पण त्याचा पराक्रम संपला आणि तो वाचला। आमेन, हालेलुया। ऑल्विन ऐकतोय ना? शेवरीना बाजूला आहे की नाही? हो, ऐका रे बाबा। लाचांसाठी दुष्टाला न्यायी ठरवतात, लाचांसाठी, लाच घेण्यासाठी तत्पर आहेत। लाच घेण्यासाठी कुठल्याही ऑफिसमध्ये, सरकारी ऑफिसमध्ये जा, हां, कायद्याचं बोला। काय बोला? कायद्याचं बोला। हां, आणि न्यायीचे न्यायपण त्याच्यापासून दूर करतात, आणि न्यायीचा न्याय पण त्याच्यापासून दूर करतात। तो बिचारा खाली मान घालून उभा राहतो, नसेल तरी कुठून तरी भीक मागून आणतो आणि त्याच्या घशात घालतो। त्यांना हाय हाय। हालेलुया। हाय हाय, हाय हाय। याकरिता जशी अग्निज्वाला हां, धसकट खाऊन टाकते, याकरिता जशी अग्निज्वाला धसकट खाऊन टाकते तशी प्रेतं खाल्ली जात आहेत। आता जागाच नाहीये, चिता पेटलेल्या धडधडून अग्निज्वाला त्यांना खाऊन टाकीत आहे। धसकटाप्रमाणे त्याने हेच केलं होतं। त्याने हेच केलं होतं। लाचा घेतल्या होत्या, दुष्टाला न्यायी ठरवलं होतं पैसे घेऊन, आणि जो न्यायी होता, जो नम्र होता, त्याच्याकडून त्याने लुटलं होतं। नोकरी देण्यासाठी त्या मुलींची अब्रू मागितली होती। काय काय केलं होतं दुष्टांनी? काय काय केलं होतं? किती पैसे मागितले होते नोकरी लावण्यासाठी? विचार करा तुम्ही। आज त्यांच्या चित्तात धडधडून पेटलेल्या आहेत आणि बाकी लाईनमध्ये उभे आहेत। सांगा ओरडून जगाला, यहोवाचा न्याय तुमच्यावरती आलेला आहे। आमेन, हालेलुया। गप्प राहू नका, गळा काढून ओरडा आणि जगाला त्याची पातकं प्रकट करून दाखवा। कदाचित ते पश्चाताप करतील, परत वळतील आणि सर्व शक्तिमान त्यांना क्षमा करेल। आमेन, आमेन। जसे सुके गवत अग्नीच्या जाळात राख होऊन पडते, जसं सुकं गवत अग्नीच्या जाळात राख होऊन पडतं, तशी राख बघा किती पडलेली आहे। असे त्यांचे मूल पूजण्याचे होते। आमेन, हालेलुया। आलं का बरोबर? जमतंय का बरोबर? देवाचं वचन बरोबर आहे का? हो बहिऱ्यानो, ऐका। आणि त्यांचा फुलवरा धुळीसारखा उडून जाईल, त्यांचा फुलवरा, त्यांची मुलं बाळ धुळीसारखी उडून जातील, मरतील। कारण त्यांनी सैन्याच्या यहोवाचे नियमशास्त्र धिक्कारले आहे। त्याने सैन्याच्या यहोवाचं नियमशास्त्र धिक्कारलं आहे आणि दगडाच्या मूर्तीला हार घालून आपल्या कुकर्माला हे पण पाप जोडलं आहे। हालेलुया। हा लाच घेणारा सकाळी काय करतो? कपाळाला मोठा गंध लावतो,
आरती करतो आणि पाप करण्यासाठी बाहेर पडतो आणि त्या दैवताला म्हणतो आज मला चांगला बकरा दे. बरोबर का? हो की नाही? विचार करा काय करतात हे लोक. परंतु त्याने हे यहोवाचं नियमशास्त्र धिक्कारलं आहे. हा पवित्राचे वचन तुच्छ आणि देवाचं पवित्र वचन तुच्छ मानलं आहे. त्यामुळे हा अग्नी धडधडून पेटला आहे. बरोबर आहे? अग्नी धडधडून पेटला आहे. प्रेस लॉर्ड. हे गाडलेत ते जमिनीला खत झाले आहेत आणि जे जाळले आहेत त्यांची राख झाली आहे. ती खताला पण उपयोगी पडते की नाही मला माहिती नाही. कोणी विकत घ्यायला आहे का बघा. कोणी विकत घेतं का? ती पण कोणी घेणार नाही. भीती वाटेल त्यांना ह्याच्यामध्ये करोना आहे. हालेलुया. स्पष्ट बोला, खरं बोला, ताठ बोला, सत्य बोला आणि बोलायला घाबरू नका. हे सत्य आहे. माझ्या यहोवाचं वचन सत्य आहे. आमेन, आमेन. आता आपण पुढे येऊ. आता आपण आपल्याकडे येऊ. हे झालं जगासाठी. तर आपल्यासाठी काय? ये हुआ दुनिया के लिए. क्या हम भी उनमें हैं या नहीं? अब हमें सोचना है हम कहाँ हैं भाई. क्या हम भी कतार में खड़े हैं? कल हमारा भी नंबर है. टोने वाला कोई नहीं होगा. आज बचना है. आज म्हटलेला दिवस आहे तोपर्यंत आपण यातून वाचू. काय म्हटलं रोमकरास पत्राच्या 6व्या अध्यायातील 23वे वचन? रोमियो की किताब 6वां अध्याय वचन 23। क्योंकि पाप की मजदूरी तो मृत्यू है। पाप की मजदूरी मृत्यू है. पापाचं वेतन मरण आहे. हे सगळी जी मरण चालू आहे त्याचं वेतन, हे कशाचं वेतन आहे, कशाचं फळ आहे? बरोबर आहे. सर्वजण लक्षात ठेवा. हे जे भूमीला खत झालेले आहेत, धसकटाप्रमाणे जाळले जात आहेत, हे कसलं फळ आहे, कसला परिणाम आहे? पापाचा परिणाम. पापाचं वेतन मरण. हे जे मरण आहे हे कशामुळे? आपल्या हृदयावर नीट कोरून ठेवा. नुसतं ऐकणारे होऊ नका, फायदा होणार नाही. आचरण करणारे व्हाल तर नक्कीच फायदा होईल. नक्कीच होईल, 100% होईल. कारण देवाचं वचन आम्हाला हेच सांगतंय, तू वळ म्हणजे मी तुला यातून मुक्त करीन. आमेन. परमेश्वर का वरदान हमारे प्रभु मसीह यीशु में अनंत जीवन है. आमेन. तिथे मरण आहे, आम्हाला वरदान आहे. आमेन. हालेलुया. आमेन. येशू मध्ये जे आले त्यांना काय आहे? वरदान आहे. त्यांना मरण नाही तर त्यांना तारण आहे. पहिलं लक्षात घ्या प्रभू प्रियानो, त्यांना मरण आहे. कशामुळे मरण आलं? पापामुळे मरण आलेलं आहे. हालेलुया. आणि ज्याने प्रभूचा स्वीकार केला आहे, मग ते कोणी पण असो, त्यांना काय आहे? वरदान म्हणजे तारण आहे. आता महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो, देवाच्या लोकांना हे मरण यायला नको. आमेन. हालेलुया. वास्तविक काय आहे? देवाच्या लोकांना, ऐकताय ना सर्वजण? ऐकताय ना? आता आपण महत्त्वाच्या मुद्द्याकडे येतो. अब हम एक महत्वपूर्ण बात सामने आ रहे हैं. मेरी विनती है सबको कि पूरे मन से सुने. यदि बचना है तो एक रास्ता है. इससे बचने का रास्ता प्रभु ने हमारे लिए रखा है. जानना चाहोगे कैसे बचे हम? हालेलुया, हालेलुया. देखें, हकीकत में ये जो मौत है जो आज आ रही है कोरोना के वजह से, कोविड के वजह से, ये प्रभु के लोगों पर नहीं आनी चाहिए. हे मरण जे येत आहे हे देवाच्या लोकांवर यायला नको. तरीही या महामारीमध्ये
हजारो देवाचे लोक मरण पावले आहेत, हे सत्य आहे. हजारो विश्वासणारे मरण पावले आहेत. मी म्हणेन भारतामध्ये 1000 पास्टर्स मरण पावले आहेत. पास्टर्स, देवाचे सेवक. वसई विरारमध्येच आत्ता कितीतरी पास्टर मरण पावले. माझे बंधू हिवाळे मरण पावले. किती लोक या महामारीमध्ये, प्रभूचे सेवक या महामारीमध्ये मरण पावले. का मरण पावले? का? कुठे चुकलं? काय चुकलं? आपल्याला बघायचं आहे. स्तोत्रसंहिता 91 5 ते 10 आपण सर्वदा वाचतो. भजन संहिता 91 5 to 10 हम हमेशा पढ़ते हैं. भजन संहिता, स्तोत्र संहिता 91 5 ते 10 आपण नेहमी वाचलेलं आहे आणि त्या वचनावरती विश्वास ठेवून आपण पुढे जातो. परंतु ते वचन आम्हाला लागू होईल का? फक्त वाचण्याला लागू होणार नाही. माझा विश्वास मला वाचवायला समर्थ नाही. त्याला कृतीची जोड पाहिजे. त्याला कृती हवी, कृती. मी फक्त विश्वासानं जगणार नाही. भूत देखील विश्वास ठेवतात आणि थरथर कापतात. परंतु हे मूर्ख मनुष्य, सत्य तुला जाणण्याची गरज आहे, हे असं पौल ओरडून सांगतो, नाही का? हो की नाही? नुसता विश्वास आहे, माझा विश्वास आहे, माझा विश्वास आहे. भूत पण विश्वास ठेवतात, थरथर कापतात. परंतु त्या विश्वासाला कृतीची जोड हवी आहे आणि तेच आता आपण पाहणार आहोत यापुढे. हालेलुया. पहा, स्तोत्र संहिता 91 5 ते 10 वाचा. हिंदी में पढ़ें. तू न रात के भय से डरेगा और न उस तीर से जो दिन को उड़ता है, न उस मरी से जो अंधेरों में फैलती है, और न उस महारोग से जो दिन दोपहरी में उजाड़ता है. तू महारोग से न मरी से डरेगा. तेरे निकट 1000 और तेरी दाहिनी ओर 10,000 गिरेंगे. तेरे निकट 1000, तेरे दाहिनी ओर 10,000 गिरेंगे, गिर रहे हैं, परंतु वह तेरे पास न आएगा. वो तेरे पास ना आएगी. फिर जो प्रभु के इतने लोग मरे, उन पर वो क्यों आई? प्रभु के दासों पर, पास्टर्स पर वो क्यों आई? क्यों मरे? क्या गलती हुई? कहाँ गलती हुई? अब ये सोचने की बात है. आज हम सोचेंगे, जरूर सोचेंगे. वाचा पुढे. परंतु तू अपनी आंखों से दृष्टि करेगा और दुष्टों के अंत को देखेगा. तू अपने आंखों से दृष्टि करेगा और दुष्टों के अंत को देखेगा. अरे भाई, मेरे ही भाइयों का अंत हो रहा है, अब मैं कौन सी दृष्टि से देखूं? वचन कहता है दुष्ट तेरे सामने मरेंगे, लेकिन तेरे बाजू में 1000 गिरेंगे, 10,000 गिरेंगे, लेकिन वो तुझ पर नहीं आएगी. तू सिर्फ देखेगा. लेकिन मैं देख रहा हूं कि मेरे ही भाई, प्रभु के भाई मर रहे हैं. अभी क्यों? यह वचन किसके लिए है? फिर आगे पढ़ो. हे यहोवा, तू मेरा शरण स्थान ठहरा है. मैं हाल 10 तक पढ़े. तूने जो परम प्रधान को अपना धाम मान लिया है, हाँ, इसलिए कोई विपत्ति तुझ पर न पड़ेगी. न पड़ेगी. किस लिए ना? दुख तेरे डेरे के निकट आएगा. क्यों? तूने परम प्रधान को अपना धाम मान लिया है, इसलिए ये विपत्ति तुझ पर नहीं आएगी. क्या ये हुआ है हमारे साथ? हमने किया है वैसा? क्या हमने किया है ऐसा? यदि हम ऐसा करते तो हम ना मरते. गलती है किधर भी, हमने ये नहीं किया है. इसलिए 10 तक पढ़े. अब मराठी में पढ़े. मराठी लोक. हाँ, रात्रीतल्या भयाला किंवा दिवसा उडणाऱ्या बाणाला, काळोखात चालणाऱ्या मरीला, काळोखात चालणाऱ्या मरीला. मरी कुठे चालते? रात्री बेरात्री चालते ना, दिवसा पण चालते आणि रात्री पण चालते. हो की नाही? तुम्ही किती मुखलंगोट बांधला तरी त्याला काही फरक पडत नाही. सॉरी, काय म्हणतात त्याला? मास्क. किंवा भर दुपारी नाश करणाऱ्या पटकीला, किंवा भर दुपारी नाश करणाऱ्या पटकीला तू भिणार नाहीस. प्रभू म्हणतोय. कोणाला म्हणतोय? अर्थात त्याच्या लोकांना म्हणतोय. बरोबर आहे. मग माझ्या पुढे प्रश्न पडला, हे जे मेले ते कोण होते? जे स्वतःला पास्टर म्हणवित होते नव्हते, देवाला ठाऊक.
पण ते होते नाही का. मग ते का मेले? तुझ्या बाजूला 1000 पडतील तुझ्या बाजूला 1000 पडतील आणि तुझ्या उजव्या हाताकडे 10,000 उजव्या हाताकडे 10,000 पडतील, असं जर देवानं वचन दिलं होतं ते तुझ्यावरती येणार नाही असंही वचन दिलं होतं. मग हे का झालं? कोणीतरी विचार करायला पाहिजे की नको, की नाही? ते पण मेले, उद्या मी पण मरणार, चला आपण मरूया, खाऊ पिऊ मध्ये आपण मरू, उद्या कोणी बघितलंय नाही का असे म्हणणारे पण आहेत. पण आम्हाला तसं म्हणता येणार नाही, कारण आम्ही देवाचा राजकीय याजक वर्ग, निवडलेले लोक आहोत, पुत्र आहोत. बरोबर आहे? पहा बरं, वाचा पुढं. केवळ तू आपल्या डोळ्यांनी अवलोकन करशील. केवळ तू आपल्या डोळ्यानं अवलोकन करशील. काय अवलोकन करशील? मरी फिरत आहे, लोक मरत आहेत, मडी पेटवली जात आहेत, तू नुसतं डोळ्यानं पाहशील. पण आणि दुष्टांचे प्रतिफळ पाहशील. दुष्टांचे प्रतिफळ पाहशील. कारण यहोवा माझा आश्रय आहे असे तू म्हणतो. जर तू म्हणतोस यहोवा माझा आश्रय आहे, तर ही जरतरची भाषा आहे. प्रत्येक स्थितीमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येकमध्ये तू म्हणतोस यहोवा माझा आश्रय आहे, तर हे घडेल. तर हे आपल्या राहण्याचे ठिकाण केले आहे. जर तू परात्पराला आपलं राहण्याचं ठिकाण केलं आहे, म्हणजे तू कुठे राहतोस? परात्पराच्या गुप्त स्थळी तू राहतोस, तर हे तुझ्यावर येणार नाही. आता हे आहे का? हे केलंय का आम्ही परात्पराच्या गुप्त स्थळी राहतो का? हालेलुया, हालेलुया. आम्ही राहतो का? तरी होणार आहे. उगाच वचन वाचून काही होणार नाही. ही जरतरची भाषा आहे. तुझ्या खिशामध्ये पैसे असतील तर तू कार विकत घेऊ शकशील, पण तुझ्या खिशात दिडकीच नाही आहे आणि तू कार विकत घ्यायला चाललाय, तर ते होणार नाही. जर तू परात्पराला राहण्याचं ठिकाण केलं आहे, तर तू त्याच्याबरोबर राहतोस, त्याच्याबरोबर तू एक जीव झालेला आहेस, तो तुझ्या हृदयात आहे, तू त्याच्यामध्ये आहेस. हालेलुया. जर हे आहे तर हे तुझ्यावरती येणार नाही. आमेन. पण हे जर नाही तर आशा नाही. प्रभू प्रभू म्हणणारा कोणीही सुटेल असं नाही. वाचा 10 पर्यंत. म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही. म्हणून तू परात्पराला राहण्याचं ठिकाण केलं आहे, तू परात्पराच्या गुप्त स्थळी बसतोस, सर्वदा त्याच्या छायेत राहतोस. हालेलुया. तू ख्रिस्तामध्ये जगतोस, ख्रिस्ताला राहण्याचं ठिकाण तू केलेलं आहेस. तो आणि तू हे दोघं भिन्न नाहीत, तर तो तुझ्यामध्ये आहे, तू त्याच्यामध्ये आहे, म्हणून हे अरिष्ट तुझ्यावरती येणार नाही. लक्षात घ्या. आणि कोणताही उपद्रव तुझ्या डेऱ्याशी भिडणार. कोणताही उपद्रव तुझ्या डेऱ्याशी, तुझा डेरा, त्याच्यामध्ये तुझी बायको आहे, तुझी मुलं आहे, तुझी आई आहे, तुझं जे काही आहे, तुझा डेरा आहे, त्या डेऱ्याशी हा उपद्रव भिडणार नाही. अरे आमेन म्हणा बाबानो, आमेन म्हणा. हालेलुया. हो की नाही? भिडणार नाही. भिवू नका, भिडणार नाही. पण हे आहे का? आहे का? तर हे होईल. तर हे होईल. आमेन. हालेलुया. झालं का 10 पर्यंत? आता हे परमेश्वराचं जे अविनाशी वचन आम्हासाठी नाही काय? कोणताही उपद्रव तुझ्या डेऱ्याशी भिडणार नाही. ही फक्त एकच बाजू आहे. दुसरी बाजू ती फार महत्वाची आहे. तू जर त्याला राहण्याचं ठिकाण केलं, तर तू जर परात्पराच्या ठाई बसतोस, तर तू त्याच्या गुप्त स्थळी बसतोस, तर हे येणार नाही. आपण अर्धच घेतो, दुसरी बाजू आपण बघत नाही. हालेलुया. प्रभूला आपण धन्यवाद देऊया. पहा मग असं का घडत आहे? आमचे लोक का मेले? एवढे पास्टर्स का मेले? कुठेतरी काहीतरी चुकलेलं आहे. कोणाचं चुकलंय? देवाचं चुकलंय का माणसाचं चुकलंय? आपण शोधून पाहूया, शोधूया कुठं चुकलं, काय चुकलं आणि ही चूक कशी सुधारायची. किसकी भी गलती हुई है जो लोग पास्टर्स लोग मर रहे हैं, प्रभु के भाई जो प्रभु के जो भाई कहलाते हैं, हमारे जो भाई विश्वासी कहलाते हैं, वो हज़ारों की तादाद में मर रहे हैं. क्यों ऐसा हुआ है? किस भी की तो गलती है. अब किसकी गलती है? प्रभु की गलती है या हमारी गलती? हम खोज निकालेंगे, देखें. अब आगे को हम वचन देते हैं, शोध आणि बोध.
उच्च वचनाला आपण काय नाव देऊया? शोध आणि बोध. आता आपण शोधू हे मरण कसं थांबवायचं. दारात आपल्या आलेलं उभं आहे, दार ठोकीत आहे, कोणाला घ्यायचं? मरण पण दार ठोकीत आहे आणि जीवन पण दार ठोकीत आहे. हालेलुया. मौत भी दरवाज़ा खटखटा रही है और जीवन जो प्रभु यीशु वो भी दरवाज़ा खटखटा रहे हैं. किसे लेना है हमें आज? आज ये शोध हम लेंगे पहला करंथी 12:27. पहला करंथी उसका 12वां अध्याय और 27वां वचन. जल्दी करें. पहला करंथी 12वां अध्याय वचन 27. इसी प्रकार तुम सब मिलकर मसीह की देह हो. आमीन. क्या लिखा है यहाँ पर? ध्यान दो, बहुत ही महत्वपूर्ण वचन है. इसी प्रकार क्या हो? तुम सब मिलकर मसीह का शरीर हो और अलग अलग उसके अंग हो. और क्या है? हम सब मसीह के अंग हैं. कोई हाथ है, कोई पैर है, कोई आंख है, कोई मुंह है, जो भी कुछ है, हम क्या है? मसीह के अंग है. हालेलुया, हालेलुया. मंडळी कोण आहे? ख्रिस्ताचं शरीर. कलसिया कोण आहे? प्रभू येशू मसीह का शरीर. मंडळी कोण आहे? परत आपल्या हृदयावरती ठासून घ्या. मंडळी ख्रिस्ताचं शरीर आहे. बरोबर आहे. आता ख्रिस्ताच्या शरीराला, ख्रिस्ताला रोग लागेल का? सोचो, क्या प्रभु के शरीर को महामारी, बीमारी, कोरोना, कोविड लग सकता है? जवाब दो. आपके ही अंदर जवाब है. हालेलुया. मसीहा रोग से मरता है क्या? हालेलुया. जवाब दो. मसीहा मेरा प्रभु यीशु रोग से मरता है क्या? माझा प्रभू रोगानं मरेल का? ख्रिस्ताचं शरीर सुवार्तेसाठी मरेल. कशासाठी मरेल? ख्रिस्ताचं शरीर सुवार्तेसाठी मरणं योग्य आहे, रोगानं मरणं योग्य नाही. पटलं का? पण ख्रिस्ताचं शरीर सुवार्तेसाठी मरत नाही. आज पौल सुवार्तेसाठी मेला, पेत्र सुवार्तेसाठी मेला, प्रभूचे सर्व शिष्य सुवार्तेसाठी मेले, ते रोगानं मेले नाहीत. शोधून बघा. पेत्रुस प्रभु की सुसमाचार के लिए उसने मौत सही, कोड़े खाए. पौलुस ने, पेत्रुस ने, यूहन्ना ने, सब ने ये खाया है प्रभु के लिए. वो रोग से नहीं मरे, वो प्रभु के सुसमाचार के लिए मारे गए. जैसे कि उनका गुरु, जैसे कि हमारा गुरु सुसमाचार के लिए मारा गया, वैसे हमें मारा जाना उचित है, रोग से मरना उचित नहीं, यदि हम प्रभु का शरीर हैं. हालेलुया, हालेलुया. हक से कहो, डट के कहो, हमें इस तरीके से मरना उचित नहीं. यदि हम प्रभु का शरीर हैं, हमें प्रभु के सुसमाचार के लिए मर जाना उचित है, लेकिन रोग से बेमौत मरना उचित नहीं, क्योंकि प्रभु का कोई चेला इस ढंग से नहीं मरा है. हालेलुया, हालेलुया. देख ले, पहा, प्रभुला धन्यवाद देऊ. गलती 2 अध्याय वो 20वां वचन. गलती उसका 2 अध्याय वो 20वां वचन क्या कहता है हमें? गलतियों की पत्री 2 अध्याय वचन 20. मैं मसीह के साथ क्रूस पर चढ़ाया गया हूँ. मैं मसीह के साथ क्रूस पर चढ़ाया गया हूँ. अब मैं जीवित न रहा, मैं अब जीता नहीं, पर मसीह मुझ में जीवित है. आमीन. और मैं शरीर में अब जो जीवित हूँ, तो केवल उस विश्वास से जीवित हूँ जो परमेश्वर के पुत्र पर है. आमीन. जिसने मुझसे एकच वचन वाचा, 21 फक्त 20 वचन वाचा.
दिसावंच वाचलं ना, काय म्हटलेलं आहे, यापुढे मी जगतो असं नाही, तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो. आता विचारा स्वतःला, ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो का? तर मी मरणार नाही. ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो तर मी मरणार नाही. जगतो का ख्रिस्त माझ्यामध्ये? होय म्हणताना फार विचार करा. ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो का? याचा अर्थ समजून घ्या. इसका मतलब समज लो. जे माझं शरीर आहे ते कोणी बनवलंय? यहोवानं म्हणजेच ख्रिस्तानं बनवलंय. त्या अर्थी ते मी संपूर्णपणे ख्रिस्ताला समर्पित केलंय. बाप्तिस्मा घेतलं त्या दिवशी जुनं शरीर मारलं आणि जे शरीर नवीन जे वर आलं ते ख्रिस्त रूप, ख्रिस्त पांघरून वर आलं. याचा अर्थ मी जगत नाही, तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो. त्या अर्थी माझा डोळा हा माझा नाही, तर तो ख्रिस्ताचा आहे. मग ख्रिस्ताचा डोळा मोबाईल मधल्या घाणेरड्या गोष्टी पाहतो का? मग जर पाहतो तर तो कोण पाहतो? कोण पाहतो? हा मरेल. याला मरण आहे. कारण त्यानं ख्रिस्ताचा डोळा नेऊन त्या घाणीत घातलेला आहे आणि मरणाला राज्य करण्यासाठी बोलवलेलं आहे, ख्रिस्ताला नाही. हा डोळा ख्रिस्ताचा नाही. म्हणून यापुढे मी जगत नाही, तर सैतान माझ्यामध्ये जगतोय, ख्रिस्त नाही. बरोबर आहे? काही शंका? हा डोळा कोणाचा आहे? जर तुम्ही म्हणाल ख्रिस्त माझ्यामध्ये जगतोय, त्या अर्थी तुमचा डोळा हा ख्रिस्ताचा आहे. तो मोबाईल मधली घाण पाहू शकत नाही. तो मोबाईल बंद करील किंवा दुसरीकडे लावेल किंवा देवाची वचनाकडे लावेल. तुमचा डोळा ही घाण पाहणार नाही. ख्रिस्ताचा डोळा स्त्रीकडे पाहून मोहित होणार नाही. होईल का? ख्रिस्ताचा डोळा दागिन्याकडे कोणाच्या पाहून मोहित होणार नाही. ख्रिस्ताचा डोळा दुसऱ्या कोणाच्या बंगल्याकडे पाहून मोहित होणार नाही. कारण तो ख्रिस्ताचा डोळा आहे. जसा ख्रिस्ताने पाहिलं असतं तसाच तोही पाहिल, कारण ख्रिस्त आणि तो दोघे एक आहेत. हा मरणार नाही. हा सुवार्तेसाठी मरेल, करोनानं मरणार नाही. हालेलुया, हालेलुया. समजलं का सर्वांना? ॲमेन, ॲमेन. जिवंत राहायचं आहे का या काळात? तर आज आम्हाला ख्रिस्ताशी एकरूप व्हावं लागेल. ख्रिस्त करोनानं मरणार नाही, गॅरंटेड मरणार नाही. माझ्यामध्ये कोण जगतोय ते महत्वाचं आहे. हालेलुया. हा डोळा थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं. हालेलुया. हा डोळा जर ख्रिस्ताचा आहे तर तो मोबाईल मधल्या घाणेरड्या गोष्टी, जगातल्या घाणेरड्या गोष्टी, रस्त्यातल्या घाणेरड्या गोष्टी, नाही का, सुंदर सुंदर चित्र जी मनाला मोहवतात ती, त्याच्यामध्ये तो डोळा रमणार नाही. तर तो म्हणेल ख्रिस्ता तुझा याच्याशी काय संबंध? नाही का? हालेलुया, हालेलुया. डोळा ख्रिस्ताचा आहे. जो ख्रिस्त पाहिल तेच तोही पाहिल. आमेन. याला मरण येणार, करोनाचं मरण ह्याला येणार नाही, कारण तो ख्रिस्ताचा डोळा आहे. त्याच्यानंतर दुसरं कान घ्या. कान घ्या. हा कोणाचा आहे? ख्रिस्ताचा आहे. बरोबर आहे. हालेलुया. मग हा जो कान आहे तो ख्रिस्ताचा आहे का? कुठल्या गोष्टी तो ऐकतो? गॉसिप करतोय का? इतरांनी केलेल्या निंदकाच्या गोष्ट ऐकतो का? ख्रिस्त ऐकेल का? ऐकतो का? कानामध्ये कुजबुजलं, अरे त्यांनी असं केलं, अरे तिने तसं केलं, तिथे असं. ह्या ज्या निंदनीय गोष्टी आहेत त्या ख्रिस्ताला आवडतील का? हालेलुया, हालेलुया.
मित्रांमध्ये अश्लील गोष्टी करण्यामध्ये, वाईट वाईट बोलण्यामध्ये, ऐकण्यामध्ये तो कान आनंद मानतो का? ख्रिस्त हे करील का? जर नाही करत तर तो कान ख्रिस्ताचा आहे, तो हे करणार नाही. कान ख्रिस्ताचा झाला, डोळा ख्रिस्ताचा झाला. आता तोंड, ख्रिस्ताचं तोंड शिवी मारील का? ख्रिस्ताच्या तोंडात शिवी आहे का? हॅलो, ख्रिस्ताचं तोंड कोणाची निंदा करतं का? पाठीमागे कोणाच्या थट्टा करतं का? कोणाच्या विषयी विनोद करतं का? तुच्छ मानतं का? हालेलुया. स्वतःच्या किंवा कंपनीच्या फायद्यासाठी खोटं बोलतं का? गिराईकांना फसवतं का? माझं तोंड लाडीगोडी करतं का? माझ्या स्वार्थासाठी मला 10,000 दे, तुला परवाला देतो. मला माहीत आहे मी देऊ शकत नाही, तरी पण मी फसवतो का? ख्रिस्त हे करू शकतो का? करील का? जर नाही तर मी ते करीत नाही. मी ख्रिस्ताचा आहे. याला करोना लागणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. कळलं का? कारण माझ्यामध्ये ख्रिस्त रूपधारी झाला आहे. माझ्यामध्ये ख्रिस्त रूपधारी झाला आहे. तुमच्यामध्ये ख्रिस्त रूपधारी झाला आहे. हे ख्रिस्ताचं शरीर आहे. हे ख्रिस्ताचं शरीर आहे. या शरीराला करोना लागणार नाही जर ते ख्रिस्ताचं आहे तर. प्रेज द लॉर्ड. हृदय घ्या, एक एक अवयव. तुम्ही सर्व अवयव आहात नाही का? घ्या घ्या, एक एक अवयव घ्या. ख्रिस्ताचं हृदय स्त्रियांचं मोह धरतं का? परस्त्रीचा मोह धरतं का? परपुरुषाचा मोह धरतं का? जे दुसऱ्यांचं आहे त्याचा मोह धरतं का? जर माझ्यामध्ये ख्रिस्त जगतो तर माझा हृदय पण ख्रिस्ताचा है. यदि मुझ में ख्रिस्त जीता है तो मेरा हृदय भी मसीह का है. वो गलत भाव, दुर्भाव मेरे हृदय में आ ही नहीं सकते. यदि मैं मसीहा का हूँ, हालेलुया. पहा, स्त्री, पुरुष, धन संपत्ती ह्याचा मोह धरतो का? सोनं, गाडी, बंगला, मुलं ह्याचा अभिलाषा धरतं का माझं हृदय? ख्रिस्ताचं धरील का? ख्रिस्त म्हणेल का, अरे ही गाडी किती छान आहे, मला पाहिजे ना, आपल्याला पाहिजे ना, अशी धरील का? ख्रिस्त म्हणेल का, हा बंगला किती छान आहे, मला पाहिजे ना असा? ख्रिस्त म्हणेल का, हे मूल किती छान आहे, मला पाहिजे ना असं? म्हणेल का? अरे विचारा स्वतःला, म्हणेल का ख्रिस्त? म्हणेल का? ख्रिस्त म्हणेल हे सगळं माझंच आहे, हे सगळं माझंच आहे. हे हृदय, ख्रिस्ताचं हृदय ज्याला प्राप्त झालं त्याला करोना येणार नाही, कारण ते शरीर ख्रिस्ताचं आहे. हालेलुया. हे शरीर ख्रिस्ताचं आहे. मी ख्रिस्तामध्ये एक आहे. त्याला कशाचाच मोह नाही आहे. तो ख्रिस्ताशी एकरूप झालेला आहे. त्याला राग लोभ नाही आहे, काही नाही आहे. हालेलुया, हालेलुया. त्याला करोना होणार, त्याचं प्रेत रस्त्यात पडणार नाही, तो धसकटाप्रमाणे जाळला जाणार नाही. म्हणून पौल म्हणतो गलती 4:19 संपूया. गलती 4 अध्याय वचन 19. हे मेरे बालकों, जब तक तुम में मसीह का रूप न बन जाए, जब तक है मेरे बालकों, जब तक तुम में मसीह का रूप न बन जाए, तब तक मैं तुम्हारे लिए फिर बच्चे की सी पीड़ाएं सहता हूँ. हालेलुया. तोपर्यंत मी प्रसूतीच्या वेदना भोगतो. प्रभु म्हणतो, जब तक तुम में मसीह का स्वभाव न बन जाए तब तक मुझे यातना और पीड़ा है. हालेलुया. मराठीमध्ये वाचा. माझ्या लेकरांनो, माझ्या लेकरांनो,
ख्रिस्त तुम्हामध्ये रूपधारी होईपर्यंत ख्रिस्त तुम्हामध्ये रूपधारी होईपर्यंत म्हणजे काय? तुमचे डोळे ख्रिस्ताचे, तोंड ख्रिस्ताचं, कान ख्रिस्ताचं, हृदय ख्रिस्ताचं, ख्रिस्त रूपधारी होईपर्यंत, त्यांचा स्वभाव तुमच्यामध्ये पूर्णपणे भिनेपर्यंत मला पुन्हा तुम्हासाठी तुम्हा प्रसूतीच्या वेदना आहे, पौल तळमळत आहे, असं होत नाही. म्हणून पौल तळमळत आहे आणि म्हणून मृत लोकांनं आपले तोंड अमर्याद वासलं आहे. का? कारण आम्ही ख्रिस्त होत नाही, म्हणून मृत लोकांनं आपलं तोंड अमर्याद वासलं आहे. ख्रिस्तासाठी मृत लोक आपलं तोंड वासेल काय? ख्रिस्ताला म्हणजे मंडळीला त्या मृतलोकावर पूर्ण अधिकार आहे. ख्रिस्त म्हणजेच मंडळी ना, पण जर मंडळी ख्रिस्त आहे तर मृतलोकाचं तिच्यावर काहीही चालणार नाही. मग आता परत 91 स्तोत्र 1 ते 10 पर्यंत या आणि इथे आपण संपू आजचा विषय. हा खूप मोठा विषय आहे, परंतु इथं आपण तो संपू. मराठीमध्येच वाचा. जो परत गुप्त स्थळी वसतो, जो परत के गुप्त स्थल में वास करता है, तो सर्व समर्थाच्या छायेत राहतो. आमेन. तो सर्व समर्थाच्या छायेत वो रहता है, उसे कोरोना छू नहीं सकता. मी यहोवा विषयी म्हणेन, आमेन. मी यहोवा विषयी म्हणेन की तो माझा आश्रय व माझा तो माझा आश्रय आणि दुर्गा आहे. कधी जर मी ख्रिस्तामध्ये एक आहे तर यहोवा माझा आश्रय आहे, नाही तर नाही. तोच माझा देव, तोच माझा देव, त्याच्यावर मी भरोसा ठेवतो. त्याच्यावर मी भरोसा ठेवतो. कारण तो तुला पारध्याच्या पाशापासून हा, तो तुला पारद्याच्या पाशापासून, व नाश करणाऱ्या मरीपासून, तो आपल्या पिसाने तुला झाकील, तुला वाचवेल. मरीपासून, जी मरी आज महामारी जी आलेली आहे, तो तुला झाकील. का झाकील? कारण तू परात्पराच्या गुप्तस्थळी वसतोस, त्याला तू राहण्याचं ठिकाण केलं आहे म्हणून, एरवी नाही म्हणून. तू ख्रिस्त रूपधारी, तुझ्यामध्ये ख्रिस्त रूपधारी आहे म्हणून तो तुला राखील, एरवी नाही. पुढे पहा. आणि तू त्यांच्या पंखाखाली आश्रय घेशील. तू त्याच्या पंखाखाली आश्रय घेत. तूने ही परात्पर को, अपने परमेश्वर को रहने का ठिकान ठहरा है, तो उसके साथ रहता है, उसके संगति में चलता है. इसलिए जैसे कि प्रभु ने कहा, मैं तेरी रक्षा करूंगा, कोई भी बीमारी तुझ पर नहीं आएगी. तुझ्या बाजूला वाचा. त्याचे सत्य हे ढाल, त्याचं सत्य हे ढाल. यहोवाचं हृदय खोटं बोलत नाही, ख्रिस्ताचं हृदय खोटं बोलत नाही. हे सत्य तुझं ढाल आहे, ते मरीपासून तुला राखील. आमेन. रात्रीतल्या भयाला, रात्रीतल्या भयाला, रात के भय को, किंवा दिवसा उडणाऱ्या बाणाला, किंवा दिन में चलने वाले तीर यानी बाण को, काळोखात चालणाऱ्या मरीला, अंधेरे में चलने वाली मरी महामारी कोरोना को, किंवा भर दुपारी नाश करणाऱ्या पटकीला, क्योंकि भर दोपहर में विनाश करने वाली पटकी को तू डरेगा नहीं. तुझ्या बाजूला 1000 पडतील, तेरे बाजू में 1000 गिरेंगे, आणि तुझ्या उजव्या हाताकडे तेरे दाहिने बाजू में 10,000 गिरेंगे, पण ती तुझ्या वो तुझ पर आएगा नहीं. केवळ तू आपल्या डोळ्यांनी अवलोकन करशील, क्योंकि तू अपने आंखों से अवलोकन करेगा आणि दुष्टांचे प्रतिफल और दुष्ट का प्रतिफल देखेगा, यदि तुझ में मसीहा जीवित है तो. आए हम प्रार्थना करें. बंधु विनायक जी से मैं विनती करता हूँ, आज के वचन के लिए प्रार्थना करें ताकि ये वचन रूपधारी हो जाए, हर एक दिल में मसीहा जीवित हो जाए. यही हमारी दवा है, यही हमारा आधार है. हमें अस्पताल की करो और कोई दवाई की ज़रूरत नहीं, यही हमारी दवा है.